नमस्कार, मी पूनम अँड ग्रेटफुल आर्टमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजपासून आपण एक नवीन सिरीज सुरू करतोय, DIY होम स्टायलिंग सिरीज. त्यामधला हा एपिसोड 1 आहे. आपल्या घरात काही जागा अशा असतात ज्या आपण रोज पाहतो, पण तरीही असं वाटतं की इथे अजून काहीतरी करायला हवं. माझ्यासाठी ती जागा म्हणजे माझ्या लिव्हिंग रूम मधली ही टीव्ही वॉल. टीव्ही युनिट तर छान होतं, पण मागची भिंत खूपच प्लेन वाटत होती. म्हणून मी विचार केला, चला या वॉलचा एक बजेट फ्रेंडली मेकओव्हर करूया. या मेकओव्हरमध्ये मी काही सिंपल DIY आयडियाज, टेक्स्चर्स आणि स्टायलिंग वापरणार, जे तुम्हीही तुमच्या घरी सहज करून पाहू शकता. चला मग सुरू करूया. सर्वात आधी मी या वुडन आर्चच्या आतल्या भागावर काम करायचं ठरवलं. सुरुवातीला माझा विचार इथे वॉलपेपर लावण्याचा किंवा एखादी डिझाईन पेंट करण्याचा होता, पण मला काहीतरी वेगळं आणि बजेट फ्रेंडली ट्राय करायचं होतं. म्हणून मी इथे स्टेन्सिल आणि वॉल पुट्टी वापरून 3D डिझाईन करायचं ठरवलं. त्यासाठी मी इथे असे बोटॅनिकल डिझाईन असलेले स्टेन्सिल यूज करायचं ठरवलं. यामध्ये जवळजवळ मी 6 वेगवेगळ्या डिझाईन्स वापरलेले आहेत. सगळ्यात आधी स्टेन्सिल मास्किंग टेपच्या साह्याने भिंतीवरती फिक्स करून घेतली. त्यानंतर फ्लॅट पुट्टी नाईफच्या मदतीने स्टेन्सिलवर ॲक्रिलिक वॉल पुट्टी अप्लाय करायला सुरुवात केली. तुमच्याकडे जर फ्लॅट पुट्टी नाईफ नसेल तर तुम्ही एखादी स्केल सुद्धा वापरू शकता. अशा प्रकारे एक एक डिझाईन रॅन्डमली आर्चवर क्रिएट करत गेले. सुरुवातीला थोडा वेळ लागतो, पण एकदा टेक्निक समजली की पुढची कामं खूप पटकन होतात. आता यामध्ये एक छोटीशी टिप. प्रत्येक स्टेन्सिल 4-5 वेळा यूज केल्यानंतर पाण्याने असं क्लीन करून घ्यायचं, म्हणजे पुढचं डिझाईन जास्त नीट आणि शार्प येत. अशा प्रकारे हळूहळू पूर्ण पॅटर्न तयार होत गेला आणि खरंच खूप छान दिसायला लागला. सगळं 3D डिझाईन पूर्ण झाल्यानंतर मी ते 2-3 तास पूर्णपणे सुकून दिलं. त्यानंतर त्यावर भिंतीला जो आधीचा रंग होता ना, तोच पेंट मी यूज केला, कारण मला हे डिझाईन सटल ठेवायचं होतं, जेणेकरून ते जास्त उठावदार किंवा ओव्हर कॉन्ट्रास्ट नाही दिसलं पाहिजे. पेंट सुकल्यानंतर छोट्या ब्रशच्या मदतीने त्या पेंटची थोडीशी डार्कर शेड वापरून 3D डिझाईनवर हलके हायलाइट्स ॲड केले आणि तेव्हाच हा 3D इफेक्ट अजून सुंदर उठून दिसायला लागला. एका छोट्याशा डिटेलमुळे या आर्चला एक वेगळीच डेप्थ आणि कॅरेक्टर मिळालं. आता आर्चच्या आतला भाग तर तयार झाला. आता वेळ होती आर्चच्या बाहेरच्या वॉलवर काम करण्याची. खूप दिवसांपासून मला DIY लाईम वॉश फिनिश ट्राय करायची होती. पिंटरेस्टवरती, सोशल मीडियावर मी खूप लाईम वॉश वॉल्स पाहिल्या होत्या. तेव्हापासून मनात होतं की एकदा तरी आपण घरात हे नक्की ट्राय करूया. DIY लाईम वॉशमध्ये बेसिकली 2 कलर यूज केले जातात. तर इथे मला थोडंसं बेज कलर मध्येच करायचं होतं, त्यामुळे बेज कलरची एक लाईट शेड आणि एक डार्कर शेड अशा मी 2 शेड चूज केल्या. अशा प्रकारे मी एक फ्लॅट ब्रश घेतला आणि भिंतीवरती क्रिस क्रॉस स्ट्रोक्स द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला सगळं अगदी छान चाललं होतं, पण पहिला कोट झाल्यानंतर वॉल पाहिली आणि खरंच मला असं वाटलं, अरे बापरे, आपण भिंत खराब तर नाही ना केली? कारण त्यावेळी वॉल खूप पॅची आणि मेसी दिसत होती. पण मग मी स्वतःला सांगितलं, ट्रस्ट द प्रोसेस. मी पहिला कोट पूर्णपणे सुकू दिला आणि दुसऱ्या दिवशी दुसरा कोट द्यायला सुरुवात केली. आता परत त्याच पद्धतीने मी क्रिस क्रॉस स्ट्रोक्स दिले. यावेळी ब्रश स्ट्रोक्स छान ब्लेंड व्हावेत म्हणून स्पंजच्या मदतीने हलके ब्लेंडिंग केले आणि मग हळूहळू सगळं बदलायला लागलं. टेक्स्चर, डेप्थ आणि तो सॉफ्ट नॅचरल फिनिश सगळंच खूप सुंदर दिसायला लागलं. आणि हा आहे आपल्या DIY लाईम वॉश वॉलचा फायनल लुक. आता वॉलचं काम पूर्ण झालं, पण माझ्या मते कोणताही मेकओव्हर स्टायलिंग शिवाय पूर्ण होत नाही. स्टायलिंग करताना मी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, सुंदर घर सजवण्यासाठी नेहमी महाग डेकोर लागतो असं काही नाही. आपल्या घरात आधीपासून असलेले डेकोर पीसेस, काही प्लांट्स आणि थोडीशी क्रिएटिव्हिटी एवढंच पुरेसं असतं. आणि मला अशा वस्तूंनी घर सजवायला जास्त आवडतं ज्यांच्याशी काही आठवणी जोडलेल्या असतात. जसं की हा पितळी डबा, हा माझ्या आजीचा आहे, जवळजवळ 70 वर्षांपूर्वीचा. अशा छोट्या छोट्या वस्तूंमुळे घर फक्त सुंदर दिसत नाही, तर त्यात आपल्या माणसांच्या आठवणीही कायम जिवंत राहतात. आणि हा आहे आपल्या टीव्ही वॉल मेकओव्हर्सचा फायनल लुक. एका साध्या प्लेन वॉल पासून टेक्स्चर, वॉर्मथ अँड कॅरेक्टर असलेली ही जागा तयार झाली. मला तर फायनल रिझल्ट खूपच आवडला. तुम्हाला हा मेकओव्हर कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर करायला विसरू नका. DIY होम स्टायलिंग सिरीजच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपण घराचा एंट्रन्स मेकओव्हर करणार आहोत. तोपर्यंत चला मिळून घर सजवूया.